आमच्या इथे होळी अशी साजरी झाली। नमस्कार मित्रांनो, होळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। आज आपल्याला होळी पण साजरी करायची होती। मग आलो आपल्या होळीच्या जागेवर। पहिले मस्तपैकी पाणी मारून घेतलं आणि जागा पण साफ करून घेतली। आपल्या पोरांनी प्लॉट वरचे लाकड पण आणायला सुरुवात केलेली होती। त्यात काही मोठी लाकड होती ते पण तोडून घेतली। ते पाहून आजीनी पण त्यांची लाकड आणून दिली। आपल्याला लाकडाचं कोड आणायचं होतं, ते पण एवढं जड होतं की कृष्णाला पण झेपत नव्हतं। मग काय भिंतीवर रेस्ट करून मलाच घेऊन यावं लागलं। आणि हे दोघं कोणाची लाकडं चोरून आणत होती काय माहिती। मॅडम लोकांचं चालू होतं सगळ्यांना ब्लॉग मध्ये घेतोय, आम्हाला पण घे। मग काय त्यांना पण घ्यावं लागलं। लाकडं गोळा करून झालेली होती, आता होळी रचायची होती। मग काय काका पण आलेले होते मदतीला। मस्तपैकी कोड उभं करून घेतलं, त्याला पण दगड लावली होती पडू नये म्हणून। त्यात ऊस आणि एरंड पण बांधून घेतलं होतं। मग काय सगळ्यांनी घेतले लाकडं रचायला। पप्पांनी पण होळीला दिवा लावून घेतला आणि इकडे मना मॅडमचं पण पताके लावायचं काम चालू होतं। इकडे तनूचं कसं फुगवणं चालू आहे। सगळं झाल्यावर काकूंनी पण रांगोळी काढून घेत। मग काय साखरेचा पण हार घालून घेतला। पोरांनी पण कुठून तरी स्पीकर आणलेला होता, कनेक्ट करून चेक करून घेतला। गाणे चालू होता, त्यांची एडे चाळी चालू झालेली होती। त्याच आवाजाने आजी पण नाचत आल्या होत्या। आजी म्हणे तू पण नाच। मग काय नाचलो, काय सगळेच नाचायला लागले। नंतर मम्मीने त्यांनी पण आरती करून घेतली। मग काय केलं होळीचं दहन आणि दिला पोरांनी आवाज। होळी यासाठी जातात की या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहास आहे। भक्त प्रल्हाद आणि होलिका यांच्या कथेशी जुडलेला सण म्हणजे होळी। ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा।